सोलापूर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांवर प्रशासक नेमण्याची शिफारस करणार असल्याचा इशारा व्हीजेएनटी समितीने दिला आहे। विधानमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीनं अर्थात व्हीजेएनटीनं सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले आहेत। ज्या आश्रमशाळात अनियमितता आढळली आहे त्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केलंय, तर एका शाळेतील शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे, तर एका शाळेवर तातडीनं प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं। जितका मोठा नेता असेल तितकी मोठी कारवाई संबंधित नेत्यांच्या शाळेवर होईल असा इशाराही या समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी दिला आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांची व्हीजेएनटी समितीनं पाहणी केली असून बऱ्याच शाळांत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे। पायाभूत आणि भौतिक सोयीसुविधांची कमतरता देखील आढळून आल्याचं सांगण्यात आलं। बोटावर मोजण्या इतक्याच संस्था चांगलं काम करत आहेत। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश आश्रमशाळांच्या कामकाजात अनियमितता आढळून आली असून समितीनं जिल्ह्यातील आश्रमशाळा संचालकांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारलं आहे। दरम्यान संस्थाचालक हे विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा देत नाही। आमची व्हीजेएनटी समिती या संस्थाचालकांना धडा शिकवणार असून हे सुधारले नाही तर सर्व आश्रमशाळांवर प्रशासक नेमणार असल्याचंही कांदे यांनी सांगितलं। अनियमितता आढळली, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, गुणवत्ता असेल, पौष्टिक आहार असेल, ड्रेस असेल, शूज असेल, हॉस्टेल्स असेल, राहण्याची झोपण्याची व्यवस्था असेल, वॉशरूम असेल, टॉयलेट असेल, बाथरूम असेल, ग्राउंड असेल, ह्या सगळ्यांच्याच अनियमितता आढळली। मला असं वाटतं की काही बोटावर मोजण्या इतक्या आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही संस्था खूप छान आहेत, खूप उत्तम प्रतीच्या आहेत। काय नाव साहेब त्याचं? नागनहाळी म्हणून एक संस्था आहे, खूप सुंदर त्याचे फोटो देतो। मला वाटतं त्यांचा जर सगळ्यांनी जर फॉलोअप घेतला तर बरं राहील असं मला वाटतं। परंतु आम्ही ज्याची अनियमितता आढळली त्याच्यामध्ये आम्ही एक मुख्याध्यापकांना सस्पेंड केलं, एक शाळेचा वेतनवाढ रोखल्या, त्याच्यानंतर एक शाळेचा आम्ही प्रस्ताव पाठवलाय की ताबडतोब ह्या शाळेवर प्रशासक नेमा। आणि खास करून न कळत बऱ्याच लोकांच्या, पत्रकार बांधवांच्या, काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत का बऱ्या प्रमाणामध्ये 70, 80, 90% संस्था अशाच चालतात ज्या अनियमित आहे। तशी वेळ पडली तर आम्ही त्यांना 3 महिन्याची मुदत दिलेली आहे। तशी वेळ जर पडली तर आम्ही ह्या सर्व संस्थांवर प्रशासक नेमू। त्याचबरोबर कोणताही आमदार, खासदार, मंत्री आमच्या पक्षाचा असो व दुसऱ्या पक्षाचा असो आम्ही कारवाई करणारच, त्यात कोणाचाही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नसल्याचं कांदे यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान यावेळी शाळांना लेखी आदेश देण्यात आले असून जितका मोठा नेता तितकी मोठी कारवाई त्या शाळांवर केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। जो व्यक्ती आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या वाट्याचं अनुदान लाटण्याचं काम करतोय त्याला आम्ही सोडणार नसल्याचं आणि आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कामाची मोकळीक दिली असल्याचं सुहास कांदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं।